माय मौली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद्भागवत कथासार अभिवाचन करत आहे. दशमस्कंद उत्तरार्ध भाग 51. जरासंधाचा वध. सुतांनी दुसऱ्या दिवशी जरा लवकरच म्हणजेच सूर्योदयानंतर घटकाभराने कथेला प्रारंभ केला. ते म्हणाले, शुक परीक्षिताला कृष्णचरित्र पुढे सांगू लागले. नारदांना श्रीकृष्ण इतक्या स्त्रियांबरोबर संसार करतो तरी कसा हे पाहिजे होते, म्हणून अत्यंत वैभवशाली द्वारकेत ते गेले. प्रत्येक पत्नीला स्वतंत्र प्रासाद त्याने दिला असे नारदाला म्हटले. तेथील वैभव पाहून कुणी भुलला असता, पण नारद कृष्ण चिंतनात असल्यामुळे त्याचे मन कुठे न भटकता प्रत्येक स्त्रीशी कृष्ण संसारिक कामात कसा काय घडून गेला तेच त्यांना पाहिजे होते, म्हणून कृष्णाचेच विचार करीत ते प्रत्येक प्रासादात गेले. पण प्रत्येक ठिकाणी कृष्णाने त्याचे स्वागत केले. त्यावेळी तो वेगवेगळ्या कामात मग्न होता. सर्व प्रकारची योगसाधनेची, गृहस्थाश्रमाची दैनंदिन कर्मे तो यथासांग आचरण करताना दिसून आला. हजारो घरातून हे पाहून नारद कृष्णाला म्हणाले की तुम्ही योगेश्वर आहात, पण मी तुमचाच सेवक आहे, त्यामुळे मला मायेपासून मुक्त ठेवा. त्यांनी श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन त्रैलोक्यात संचार करण्यास प्रारंभ केला. श्रीकृष्णाची दिनचर्या कशी आदर्श आहे ते पाहून पुढे अनेकांना त्या दिनचर्येचा उपदेश नारदाने दिला. परीक्षिता, एकदा असे झाले की कृष्णाच्या राजसभेत त्यांची भेट घेण्यासाठी एक अनोखी मनुष्य आला. द्वारपालाने त्याला अडवले. विचारले, आपण कोण? आपले मुख असे वस्त्राने का लपवले? येथे कोणालाही भिण्याचे कारण नाही. कृष्ण महाराजांची भेट घ्यायची आहे का? मग बोला, काय काम? तो अपरिचित मनुष्य म्हणाला, मी दूर देशाहून आलो हो. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण यांना भेटायचे, पण काम अत्यंत गुप्त. आपण फक्त एवढेच त्यांना सांगा. सहस्रादांची संकटे आपण एकटेच निवारण करू शकता, म्हणजे ते काय ते समजतील. मी माझे नाव गाव सांगू शकत नाही, त्यामुळे मला भय. द्वारपालांनी मधल्या रक्षकाद्वारा आज संदेश पाठवला. श्रीकृष्णाने त्याला आत बोलण्यास सांगितले. सभेत आल्यावर त्या मनुष्याने सांगितले, भगवान, आपण सज्जनांचे रक्षण, दुष्टांना दंड देणे यासाठी अवतार घेतला, पण जरासंघाने 20 सहस्त्र राजांना कैदेत टाकले. ते शरण आले नाहीत. जरासंघाचे प्रभुत्व त्यांनी मानले नाही, म्हणून त्यांना ही शिक्षा. त्या राजांनी आपणास अशी विनंती केली की जरासंघाला शासन करून आपण त्या राजांना बंदीतून सोडवावे. त्या दूताने त्या राजांची दयनीय स्थिती, जरासंधाचा वध, उद्दामपणा याचे सर्व वर्णन केले. सभासद हे ऐकत असताना नारद तेथे आले. तर कुशल प्रश्न झाल्यावर ते म्हणाले, युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करायचे ठरवले, ते श्रीकृष्णाला अगत्याने बोलविले आहे. निमंत्रण देण्याचे कार्यच नारदाने केले. सभासदांना वाटत होते की दूतांच्या संदेशाप्रमाणे जरासंधावर चढाई करून राजे लोकांना प्रथम बंधमुक्त करावे, मग पांडवाकडे जावे. श्रीकृष्णाने उद्धवाला विचारले, आता प्रथम काय करावे? उद्धव म्हणाला, भगवान, राजसूय यज्ञालाच जावे, त्यातच दुसरे कार्य साधेल. कारण राजसूय यज्ञ पूर्ण होण्यासाठी युधिष्ठिराने दिग्विजयी झाले पाहिजे, पण बलाढ्य अशा जरासंघाचा पाडाव केल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणजे यज्ञाच्या सिद्धीसाठी जरासंघावर चढाई करणे भाग आहे. पांडवांना त्या कामी भगवान कृष्णाने सहाय्य करावे, पण ही चढाई सैन्याचं करू नये. जरासंघाला युद्धात जिंकणे सोपे नाही, पण तो ब्राह्मणाची विनंती नाकारत नाही. भीमसेन ब्राह्मणाच्या वेशात जाऊन जर द्वंद्व युद्धाची भिक्षा मागेल तर तो नाही म्हणणार नाही. आपल्या उपस्थितीत जर त्यांचे द्वंद्व झाले तर भीमाची शक्ती, आपली युक्ती यांचा उपयोग होऊन जरासंघ मरू शकेल. त्याला एकट्याला मारणे हेच श्रेयकर. हे भीमाकडून होण्यासारखे आहे, तेथे आपण गेले पाहिजे. त्यासाठी प्रथम राजसूय यज्ञाला उपस्थित राहिले पाहिजे. उद्धवाचे मन सुज्ञपणाचे होते. सर्वांना ते पसंत पडले. उग्रसेन, बलराम, वसुदेव इत्यादींना सुद्धा ही योजना पटली. प्रचंड सैन्य, चतुरंग, बलदास, दासी, स्त्रिया, मुले, संबंधी यासह द्वारकेतून, अनर्थ देशातून असंख्य यादव, बलराम, अन्य श्रेष्ठ मंत्रीगणांचं श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला जाण्याच्या तयारीला लागला. हेतू पूर्ण होणारे समजून नारद आकाशमार्गे निघून गेले. त्या दूतालाही कृष्णाने आश्वासन दिले. दूता आर्त, संत्रस्त, बंदिस्त, पराभूत अशा या राजांना सांगे, जरासंघाला मारून तुमची मुक्तता करण्याच्या उद्योगाला मी लागलो आहे. आनंदीतून दूत निघून गेला आणि मार्गातील अनेक देश ओलांडून यादवांची मंडळी, सेना, परिवार यास इंद्रप्रस्थाला जेव्हा पोहोचले तेव्हा
पंडूपुत्र धर्मराजाने युधिष्ठिराने नगराच्या द्वारासी येऊन मोठ्या प्रेमाने कृष्णाचे सर्वांचे स्वागत केले. इंद्रप्रस्थात जेव्हा ही मंडळी शिरली तेव्हा महामार्ग माणसांनी फुलून गेले. राजभवनात रुक्मिणी आदी स्त्रियांनी कुंतीला वंदन केले. कृष्ण बलरामाने तर सर्व ज्येष्ठ कुरु वंशीयांना वंदन केले. सर्व पांडव यादव यांचे अत्यंत प्रेमाने परस्पर मिलन झाले. पुढे योग्य दिवशी सभेत श्रीकृष्णाला युधिष्ठिराने राजसूय यज्ञाचा मनोदय दिला. त्यांचे साई आपल्याला व्हावे अशी विनंती केली. कृष्णाने यज्ञाची सामग्री कशी जमवावी, इथपासून कोणाला काय कार्य सांगावे इथपर्यंत सर्वतोपरी निर्देश दिले. चारी भावांना धर्माने दिग्विजय करण्यासाठी चारी दिशांना पाठवावे असे ठरले. त्यातील भीमाला मद्र देशीय वीरांचं पूर्व दिशेला पाठवले. कुठं पाठवले? पूर्व दिशेला भीमाला. सर्वांनी अनेक राजांना जिंकून किंवा शरण आणून मित्रत्व संपादून अगणित संपत्ती धर्माला आणून दिली. फक्त जरासंघावर विजय मिळालेला नव्हता. युधिष्ठिराने कृष्णाचे मत विचारले. कृष्ण म्हणाला, मी अर्जुन हा बलशाली भीम ब्राह्मणाचा वेश धारण करून भिक्षा मागण्यासाठी म्हणून मगध देशाला जातो. जरासंघापर्यंत प्रवेश मिळतो. त्यांच्या जवळच भिक्षा मागायची आहे असे सांगतो. भिक्षा मागू ती द्वंद्वयुद्धाची अर्थात भीमाची दष्टपुष्ट शरीर पाहून जरासंघ त्यांच्याशीच द्वंद्व करील. भीमाकडून त्याचा मृत्यू घडो हा बेतधर्माला पसंत पडला. ते दोघे प्रवास करीत विप्रवेशाने जरासंघाकडे गेले. अतिथींच्या सत्काराच्या वेळेतच ते उपस्थित झाले. कृष्णाने भीमाने अर्जुनाने जरासंघाबरोबर स्वस्ती मंत्र म्हणून अभिष्ट चिंतन केले. जरासंघ म्हणाला, विप्रदेव काय इच्छा आपली? कृष्ण म्हणाला, राजाधिराज आपले कल्याण हो. आपले अतिथी फार लांबून आले आहोत, पण काही विशेष प्रयोजनानेच आलो. तेव्हा आम्ही मागू ते नाही म्हणू नये हीच आमची विनंती. दानामुळे मिळणारी कीर्ती अक्षय असते. हरिचंद्र काय, रतिदेव काय, शिबी बली मृद्गल काय, त्यांच्या निर्मल यशाची ध्वजा अजून फडकत आहे. ती दाणीप्रमाणे तेव्हा राजाधिराज आमची विनंती अवेरू नये. जरासंघाने त्यांच्याकडे निरखून पाहिले. त्यांची शरीरे बोटे मनगटे या ठिकाणी पडलेली धनुष्याच्या दोरीचे गट्टे पाहून ठरविले की हे विप्र नसून क्षत्रिय असावे. न जाणो आपले शत्रूही असतील. पण वामनाने बळीजवळ त्रिभुवनाचे दान मागितले तरी त्याने ते देऊन टाकले. आज बलीचे यश त्रिलोकी गात आहे. या देहाची नश्वरता तर उघडच आहे. मग भय कसले? कोणी असू देत, काही मागोत, मी नाही म्हणणार नाही. जरासंघ त्यांना म्हणाला, ब्राह्मण आपण मागावे, मी नाही म्हणणार नाही. तेव्हा कृष्णाने म्हटले, राजाधिराज मग ऐका तर. ब्राह्मणांचा वेश धारण केलेली आम्ही क्षत्रिय आहोत. हा मोठा दिसणारा भीम, हा अर्जुन, मी कृष्ण, आम्ही द्वंद्व युद्धाची भिक्षा मागायला आलो. हा 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 एवढेच होय? अरे कृष्णा, तू एवढे नाटक केवळ मल्लयुद्धासाठी केलेस, त्याला कोण नाही म्हणेल. पण मी लढू कोणाशी? तुझ्याशी. अरे तू भित्रा, रणांगणातून तू पळून गेलास. तुझ्याशी मी नाही लढणार. हा अर्जुन काही द्वंद्व योद्धा नव्हे. भीमसेन मात्र मला तुल्यबळ आहे. तुम्हाला जे हवे तेच विना घ्या, माझी सिद्धता आहे. जरासंघ म्हणाला, झाले. लगेच भराभर आज्ञा देऊन जरासंघाने राजभूषणे बाजूस ठेवली. राजभवनात गडबड उडाली. मल्लयुद्धात कधीचा उपयोग करायचा होता. भीमसेन जरासंघ हे योग्य वेळ ठरवून युद्धाच्या आखाड्यात उतरले. जरासंघाने प्रचंड संख्येने नागरिकांना द्वंद्व पाहायला बोलावले. त्याला कीर्ती विजय याची खात्री होती. कृष्ण अर्जुन द्वंद्व युद्धाचे अगदी जवळचे प्रेषक आणि परस्परांना अभिवादन करून आपल्या गुरूंचे स्मरण करून दोघांनी गदा समोरासमोर उंच धरून परस्परांशी भिडवल्या. खन 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 आवाज करीत ते दोघे तुल्यबळ योद्धे चपळतेने गदेचा प्रहार करू लागले, चुकवू लागले. गदा भग्न झाल्या. मुष्टियुद्ध सुरू झाले. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, असे 28 दिवस झाले. कोणी हटेना. भीम रात्री कृष्णाला म्हणाला, आता या द्वंद्वाच्या मरणाची युक्ती काढ. श्रीकृष्णाने विचार केला. जरासंघ याचा जन्म झाला तो जरा नावाच्या राक्षसीने एका लहान ब्रकाच्या देहाचे डावे उजवे असे दोन्ही अंगाचे अर्धभाग एकत्र जोडून झालेला आहे. तेव्हा जरासंघाचे देहाचे असे हुए 2 तुकडे केले तर तो मरेल. एरवी तो अमरत्व आहे. भीमसेना, उद्या मी खून करीन, तसे कर. कृष्ण भीमाला एवढेच म्हणाला आणि युद्धाला जेव्हा पुन्हा ते दोघे भिडले, डावपेच करू लागले, तेव्हा भीमालाच फक्त दिसेल अशा रीतीने कृष्णाने एक गवताची काडी
2 बोटात धरून भूमी चिरली, दोन्ही तुकडे उलट दिशांना फेकून दिले. ही क्रिया त्याने इतकी चटकन सहज केली की भीम अर्जुन यांच्याशिवाय कोणालाच ती दिसली नाही. भीमाने संधी साधून जरासंधाला कुस्ती खेळता खेळता खाली पडले. एका पायाने त्याचा एक पाय जोरात दाबून धरला, दुसऱ्या पायाला दोन्ही हाताने घट्ट पकडून इतक्या झटकन उंच उंचले की दोन्ही पायांच्या मधोमध शिवणीपासून जरासंधाचा देह डोक्यापर्यंत फाडून त्याचे 2 तुकडे झाले. हे पळा 2 पळात झाले. दोन्ही उभे तुकडे त्याने उलट दिशांना फेकून दिले. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्यांनी भीमाचे दष्टपुष्ट शरीर भिजून गेले. सगळीकडे एकच अहंकार उडाला. धावत जाऊन भीमाने कृष्ण अर्जुन यांना आलिंगन दिले. वृक्षांचा बुंदा तोडला होता. फांद्या आपोआप खाली झाल्या. जरासंधाच्या बंदीतील राजांची मुक्तता झाली. जरासंधाचा पुत्र सहदेव याला राज्याभिषेक करून विप्र वेशात आलेले हे विलक्षण भिक्षेकरी क्षत्रिय वेशात परत निघाले. ज्या राजांची मुक्तता केली त्यांनी कृष्णाची स्तुती केली. त्यांच्या दर्शनाने त्या राजांची मने शुद्ध झाली. त्यांना आपल्या दोषांचीही जाणीव झाली. सहदेवाने त्यांना चांगली वस्त्रभूषणे देऊन गौरव केला. ते कृष्णाकडून सन्मार्गाचा उपदेश घेऊन आपापल्या राज्यात गेले. इंद्रप्रस्थाला जेव्हा विजयवीर भीम कृष्ण अर्जुनास आला तेव्हा तिघांचे शंख घोष करू लागले. त्यामुळे इंद्रप्रस्थातील लोकांना कळले की कार्य यशस्वी झाले. धर्माने त्यांचे अत्यानंदाने स्वागत केले. परीक्षिता शुक म्हणाले, जरासंधाचा वध हा दुष्ट दैत्यांच्या बाजूला बसलेला मोठा धक्का होता. रुक्मी काल यवन यांचे वध झाले ते कृष्णाच्या हातून न होता बलराम मुचकुंद यांच्याकडून झाले. जरासंधाचा वध भीमाच्या हातून झाला. दंत वक्र शाल्व शिशुपाल हे जबरदस्त शत्रू असून होते. त्यापैकी शिशुपालाचा वध श्रीकृष्णाने राजसूय यज्ञाच्या वेळी केला. ही कथा आता ऐक. इतर दैत्यांच्या नाशाचेही वर्णन ऐक. नैमिषारण्यात सुत भगवत चरित्र सांगत होते. ऋषी मुनी भक्त योगी ज्ञानी सर्वजण ते ऐकत होते. अध्याय 52 पुढच्या भागात आपण बघूया शिशुपाल आदी दैत्यांचे वध. या ठिकाणी हा भाग संपला. हरये नमः. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनत भावये सुधी देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते.